नमस्कार सर. हां, नमस्कार. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता कडक ऊन पाहायला मिळत आहे. तर पुढील आता काय कंडिशन राहणार हे आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न आला होता. शेतकऱ्यांना म्हणा की आता सध्या काही पाऊस येणार नाही, काही नाही. हो. तर उलट आज 1 मार्चपासून शेतकऱ्यांना आता गहू, हरभरा, हं. कांदा काढण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. आता काढून घ्या, काही हो. चिंता करू नका. बरोबर सर. हं. मात्र सर आता शेतकऱ्यांनी पिके काढले तर काही हरकत नाही. आता किती दिवस वेळ आहे सर समजा वातावरण पुन्हा बदलायला? आता वातावरण आता सध्या तरी नाही, आता 20 मार्चपर्यंत तर काही नाही समजा क्लिअर आहे ना. हो का? शेवटच्या आठवड्यातच समजा. शेवटच्या आठवड्यात आपल्याला मार्चच्या पाऊस पाहायला मिळेल मग नाही का? हो, मग चेंज सर होईल वातावरण. ते पाऊस कसा राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? ते येईल समजा, त्याच्यानंतर आपण देऊ, पण शेवटच्या आठवड्यात येईल समजा ते. हो का? हो. मग समजा शेवटच्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल पाऊस. हो, शेतकऱ्याला म्हणा गहू, हरभरा काढून घ्या आता. हो. आता ऊन वाढणार आहे, उन्हाची तीव्रता वाढणार आहे. 41-42 अंशापर्यंत जाणार आहे. बापरे! काल मी माझा कोरडवाचा हरभरा काढला. हो. मला कोरडवाला जवळपास 15 क्विंटल 20 किलो झाला 1.5 एकरमध्ये. हो, हो, हो. कोरडवाला बरं का. हो, बरोबर ना कोरडवला. म्हणजे मुद्दाम कशामुळे केला होता, हां. की आपलं पंजाब डक पॅटर्न प्रमाणे हरभरा समजा एकरी 48 किलो पेरला होता ना आपण. हो, हो. बरोबर सर. मग शेतकऱ्याला ही जात कोरडवाला येते की नाही म्हणून ते मुद्दाम कोरडवाला केला. नाही, नाही. बरोबर आहे ना. आणि मुद्दाम काल नाही एक कट्टा मोजला म्हणजे हो. पुढच्या वर्षी यंदा काय करायचं, आणखीन शेती वाढवायची आपल्याला करायची. बरोबर. म्हणजे मुनाफ्यानं म्हणतात, आमच्याकडे ठोक्याने करायची. हो. आमच्या इकडे पण मक्कान म्हणते त्याला समजा. आमच्या इथं ठोक्यानं म्हणतात. हो, हो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग यावर्षी करणार आहे जास्त, तर हो, त्याच्यामुळे ते कोरडवाचा मुद्दाम घातलं. त्याला हो, पाणी दिलं नाही, काही नाही, नुसतं पेरलं हो. आणि 3 फवारण्या केल्या, नुसतं काढायला गेलो डायरेक्ट. हो का? म्हणजे अशी प्लॅनिंग केली म्हणजे. बरं सर तर ते तरी किती सुद्धा ना आम्हाला झाला. आता बागायतीच आहे ना, ते म्हणतात त्याला 15च्या प्लस पुढे जायला पाहिजे ॲव्हरेज. बापरे! कारण की ना मुद्दाम ते वेगवेगळे 2-2 एकर, 3-3 एकरचे असे वेगवेगळे प्लॉट केलेत आता. हो का? हं. मात्र सर ते किती क्षेत्रातनी होता? आता ते आणखीन 15 एकर राहिले आणखीन. हो का? हो. मात्र एकरी काय एव्हरेज लागला सर त्या मग कोरडवाहू हरभऱ्याला? कोरडवाला 10चा आला एकरी. 10 हो का? क्विंटल 20 किलो. 10चा? हं. हो का? मस्त व्यवस्थित आला मग. पण बागायतीला माझं म्हणणं आहे 16च्या पुढे जातो ना आपण. हो, हो. बरोबर आहे. त्याचा मी लाईव्ह व्हिडिओ करून देणार आहे. हो, तुम्ही त्या दिवशी बी होते ना, मी बघितलं त्या हो. दिवशी बी हरभरा. आपण होतोच ना हो. तिथं. हो. बरं सर पुढे पाऊस राहणार का मग एप्रिलमध्ये? पुढच्या वर्षी म्हणजे ह्या एप्रिल महिन्यात हो, एप्रिल महिन्यातनी. प्रत्येक महिन्यात एक अवकाळी येईल शेवटच्या आठवड्यात. शेवटच्या आठवड्यामध्ये. प्रत्येक महिन्यातनी आपल्याला शेवटच्या आठवड्यातनी एक अवकाळी पाहायला दिसेलच. हो. मात्र सर आता गारपीट व काही गारपिटीची शक्यता समोर? गारपीट नाही आता. गारपीट होणार नाही का आता? नाही. हो का? तसं म्हणून तर एकदा वातावरण चेंज होईल समजा. हो, हो, हो. हं. मात्र सर आता मग ढगाळ वातावरण पाहायला मिळेल का आपल्याला 15 दिवसांनी? थोडं भेटेल. हो का? जास्त संध्याकाळच्या नाही असं. टायमाला? हो. 8-9 तारखेला एकदा भेटेल थोडं. हो का? हो, शेतकऱ्याला म्हणा आता गहू हरभरा काढा, काही चिंता करू नका. पाऊस काही येणार नाही, काही नाही. हो. हो, हो. बरोबर आहे. हं. हो. व्यवस्थित काढून घ्या, काही येणार नाही. हो, आता समजा 20 दिवस काही पाहायची हो. टेन्शनचं कामच नाही. हां. हो. बरं, बरं. काल देखील त्या वर्धा जिल्ह्यात काहीतरी ते मेसेज टाकला होता तर. हो, हो. पण कुठं काल मी म्हणलं होतं पाऊस येणार नाही, नुसतं आभाळच येणार आहे. हो, हो. बरोबर सर. हो. बरोबर. आणि सर अधिवेशनातनी तुमची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे सर. त्याबद्दल काय हो. सांगणार? आमदार आपलं मेकरचे आमदार उबाटा पक्षाचे त्यांनी काय केलं, हो. एका शेतकऱ्याचा प्रश्न तिथं उभा केला. हो, जे हो. शेतकऱ्याला मदत करतंय. बरोबर. त्यांना खरंच त्यांचा धन्यवाद. बरोबर तसे सर. प्रश्न मांडणारे आमदार पाहिजेत आपल्याला हो, खरंच. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. नक्कीच म्हणजे सर. शेतकऱ्याविषयीची जाण असणार आहे. हो. ते तर आहेच. त्यांना मी कालच फोन लावून धन्यवाद द्यायला म्हणला. हो, हो. बरोबर आहे ना. हो. हो. धन्यवाद सर शेतकऱ्यांनी एक ठीक. महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती हो. दिल्याबद्दल.